कोण नाही आलं तरी तुमचीच बस भरून जाईल. एवढी 40 कुटुंब, एवढी माणसं तुमच्या घरामध्ये आहेत आणि जवळजवळ 15 नातवंड आहेत, 5 परतोंड, असा आजीचा गणपत मोठा आहे. म्हणून काय म्हणायचं बघा, आपला परिवार हाय मोठा, आई तुझ्या पुण्याईन, अगं आपला परिवार हाय मोठा, आई तुझ्या पुण्याईन, आणि आई तुझ्यामुळे. तो मुलगा रमेश देशपांडे काय म्हणतोय, अगं अनिता आई तुझ्यामुळे हाय आमच्या घराला घरपण. या घराला घरपण कुणामुळे? ते एकटा या मातोश्रीमुळे, अनिता, आमच्या अनिता आईमुळं हा एवढा मोठा कुटुंब. त्यांनी सांगितलं मला थोडक्यात माहिती. आता मला प्रश्न पडला होता की आता वैदेही चलन मला काय बोलते, त्याला कटिंग लिहू की इकडे गाणं लिहू, पण त्यातून माझा दिमाग चालला या गणरायाची कृपा, इकडे कटिंग तिला लिहित होतो आणि एका बाजूला हे गाणं देखील देशपांडे साहेबांच्या घरात, कारण स्वतः आमच्या. आणि म्हणून आपला परिवार हाय मोठा, परिवार हाय मोठा, आई आई आईची आजीची माया आहे. कारण आज एवढं वय वर्ष झालं त्याच्या मुलींचा आणि त्याचा मुलगा यांच्या लक्षात आईवर अगोदर पाहिलं त्या मुलगा आईला पाप नाही आपण पाहतो. पण आज आल्यानंतर म्हणतो रमेशजी देशपांडे साहेब आपल्या आईला घेऊन कुटुंबासमोर जाणं ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. बांधवानो आशीर्वादामुळे आज आमच्या रमेशजी देशपांडे साहेब या विवेकाला तालुक्यामध्ये सन्मान आहेत. प्रत्येक मुलगी सुखाने संसार करते कशामध्ये तर या
आईच्या मायामुळे आईच्या आशीर्वादामुळे आणि म्हणून साई काय म्हणतात बघा आई तुझ्यामुळे करण्यासाठी आई तू कसलीच शंभर तुझा दरबार सारा सांगतोय तू गाठावी शंभर म्हणजे 100 वर्ष तुझं पूर्ण व्हावं अशी आमची शाहीर म्हणून आमच्या मंडळाची देखील इच्छा आहे का आणि कशासाठी सांगायचं बघा या भाजीच्या भाज्या आम्हाला सांगितलं आमच्या बेबीताई देशपांडे आणि आशाताई देशपांडे ते आमच्या आईने काही खूप लहानपणी आमचे वडील वारले आणि नंतर आमच्या आईने आमच्या संगोपनाला खूप कष्ट केलं आणि केवळ भाजीच्या धंद्यावर एवढ्या मुलांना मोठं केलं ही सोपी गोष्ट नाही बांधवानो का कारण आता जर आपण नाक्यावर भाजी खाऊन बसलो तर आपल्याला लाज वाटते कधी हा धंदा करू कसा पण माझ्या आईचा आईने माझ्या आजीने असं वाटलं नाहीये आज याच्यात काही वैभव दिसतोय रमेश देशपांडे साहेबांचं मला तर ते आमचं ताई रस्त्याची नावरा पोटाला फरक त्यांच्या डोळ्यातून पाणी आणत आईच्या का बांधवानो कारण ही सत्य हकीकत आहे फक्त मला 5 मिनिटं माहिती दिले आणि त्याच्यात हे गाणं दिलं बांधवानो आणि म्हणून काय मिळतं बघा अगं या भाजीच्या धंद्याला तू जपलं प्रेमान या भाजीच्या धंद्याला या आईनं आणि ताईनं प्रेमाने जपलं या भाजीच्या धंद्याला तू जपलं प्रेमान या भाजीच्या धंद्याला तू जपलं प्रेमान आणि तर आई तुझ्यामुळे तुझ्यामुळे
आई तुझ्यामुळे घराला घरपण